नमस्कार. रात्रीचं खेळ चाले ही मालिका तुम्ही बघितली असेल. त्यासोबत ती देवमाणूस नावाची एक सिरियल चालू आहे तीही बघितली असेल. काही लोकांनी बंद दरवाजासारखी चित्रपटसुद्धा बघितली असतील. एखादी घटना घडत जाते आणि त्या घटनेपाठोपाठ दुसऱ्या घटना घडत जातात. एक गूढ उकलायच्या आधी दुसरं गूढ समोर येतं आणि त्यातून मन भयचकित होतं. याच विस्मयकारक आणि भयकारक घटनेमुळं कदाचित चित्रपट आणि मालिकांचा प्रेक्षक वाहिन्यांना खिळवून ठेवता येत असेल. पण प्रत्यक्षात असं काही घडलं तर ते किती भयंकर असेल, ते किती भयचकित करणारं असेल याची कल्पनाच न केलेली बरी. आणि तेही खास करून देशातल्या मोठ्या माणसाविषयी घडलं तर. अशीच एक कथा आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण अॅनालायझरवर अशी एक भयकथा बघणार आहोत. अँटेलिया. अँटेलिया मुंबईतलं असं एक घर जे मुंबईच्या गर्भात वसलं आहे. अत्यंत उत्तुंग, अत्यंत भव्य. एका गावाला लागेल एवढं पाणी एकट्या अँटेलियाला लागतं, एका गावाला लागेल एवढी वीज एकट्या अँटेलियाला लागते, म्हणून त्याची माध्यमांनी भरभरून चर्चा केलेली. हे घर कोणा साध्या सुध्या माणसांचं नाही. भारतातले सगळ्यात मोठे बिझनेस टायकून, भारतातले कशाला जगातले सगळ्यात मोठे बिझनेस करणारे व्यक्ती, सगळ्यात मोठे उद्योजक मुकेश अंबानींचं हे घर. मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार या अँटेलियात राहतो. जसं अँटेलियाविषयी चर्चा झाली तशी अँटेलियाविषयीच्या दंतकथा देखील प्रसृत झाल्या. अँटेलिया अंबानीला मानवलं नाही म्हणून त्याचं गोडाऊन केलंय अशा देखील चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. पण अंबानी अँटेलियात राहतात. याच अँटेलियाच्या बाहेर काही दिवसापूर्वी एक भयंकर घटना घडली. स्फोटकानं भरलेली गाडी अँटेलियाच्या बाहेर उभी राहिली आणि मुंबई पोलिसांना ती सापडली. यात होत्या जिलेटिनच्या कांड्या आणि सोबत एक पत्र जे मुकेश अंबानी आणि त्यांच्या फॅमिलीला धमकी देणारं होतं. आयुष्य संपवण्याची धमकी देणारं होतं. या पत्राची, या गाडीची अर्थात जोरदार चर्चा झाली. चर्चा रंगल्या, वाद प्रवाद रंगले. अनेकांनी याला वेगवेगळे रंग द्यायचा प्रयत्न केला. लोकसत्तांनी बातमी छापली, याचं कनेक्शन नागपूरशी जोडलं, नागपूरची कंपनी हिंदुत्वाशी जोडली, राम मंदिराशी जोडली आणि यात काहीतरी भयंकर आहे असं दाखवायचा प्रयत्न केला. दुसरे आमचे नेते राजू शेट्टी, त्यांनी या प्रकरणामध्ये भलतंच विधान करून टाकलं. ते म्हणाले हे मुकेश अंबानींचा स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचा वेगळाच प्रयत्न आहे ना. विस्मयकारक कथा ज्यात एक 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 पैलू वाढत चालल्यात. आता यात काही मुद्दे महत्त्वाचे होते. जिलेटिनच्या कांड्या सापडल्या, त्या कांड्या नागपूरच्या कंपनीतल्या आणि नागपूरची कंपनी ही विहिरीमध्ये स्फोट घडवण्यासाठी, खदानी स्फोट घडवण्यासाठी जिलेटिनच्या कांड्या बनवणारी कंपनी. यातल्या विकत घेतलेल्या कांड्या या मुंबईत एका गाडीमध्ये घालून आणण्यात आल्या आणि यात मनसुख हिरेन नावाचा जो व्यक्ती आहे त्याची गाडी वापरण्यात आली. कथा अशी सांगितली जाते की मनसुख हिरेन ठाण्यावरून मुंबईकडे येत असताना मध्येच ते एका ठिकाणी थांबले, गाडीतून उतरले. कदाचित लघुशंकेला गेले असतील. त्यांची गाडी चोरून नेण्यात आली आणि त्याच गाडीमध्ये जिलेटिनच्या कांड्या अंबानींच्या घरासमोर ठेवण्यात आल्या. अर्थात ही त्यानंतर समोर आलेली कहाणी. हिरेनची, मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेली होती याची फिर्याद तिथल्या पोलीस स्टेशनला देखील केलेली आहे. आता या मनसुख हिरेन यांची गाडी का चोरली गेली आणि ते कोण आहेत याविषयीचं गूढ वाढलं. राजकारण देखील यात लक्ष घालू लागलं. विधानसभेत हा मुद्दा चर्चेला आला. मनसुख हिरेन यांना सुरक्षा प्रदान केली जावी अशी मागणी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधी पक्षनेत्यांनी केली. सरकार यावर चर्चा करत आहे अशी माहिती देखील रंगली. मनसुख हिरेन यांना सुरक्षा प्रदान केली जावी अशी माहिती समोर येत असतानाच शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. तो धक्कादायक प्रकार काय ते आधी एका व्हिडिओतून बघा. या व्हिडिओत तुम्हाला दिसतंय की एका प्रेताला अगदी वाळूच्या रेतीतून, रेतीच्या चिखलातून, दलदलीतून बाहेर काढलं जात आहे. ओढत 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 एक मानवी प्रेत आणलं जात आहे आणि त्याला क्रेनने उचलून बाहेर काढलं जात आहे. कोण आहे ही व्यक्ती? का अशा स्वरूपात ती अडकली होती? आणि जेव्हा प्रेत बाहेर काढल्या गेलं तेव्हा लक्षात आलं की ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर तोच मनसुख हिरेन आहे, ज्याची गाडी चोरीला गेली होती.
एकीकडे विधानसभेत थोड्या वेळापूर्वी विरोधी पक्षनेते मनसुख हिरेन याला सुरक्षा प्रदान केली जावी अशी मागणी करत होते आणि त्यानंतर काहीच वेळामध्ये मनसुख हिरेनचं प्रेत मुंबईच्या समुद्रकिनारी रेतीच्या दलदलीत सापडतं. ज्याची गाडी चोरीला गेली होती त्या व्यक्तीचा खून झाला होता. यातली मिस्ट्री अजूनच वाढत चालली आहे. मनसुख हिरेनची गाडी चोरीला जाते काय, त्यात नागपूरहून आणलेल्या कांड्या ठेवल्या जातात काय, यावरती वादप्रवाद रंगतो काय, आणि ज्या मनसुख हिरेनला ताब्यात घेऊन चौकशी करावी, त्याला सुरक्षा प्रदान केली जावी अशी मागणी होत असते, त्याच काळामध्ये या मनसुख हिरेनचा मृत्यू होतो काय, काहीतरी लपवायचा प्रयत्न होतोय. दहशतवादी संघटना एखादी अशी कृती करतात, गाडी चोरतात, तेव्हा त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची कबुली दिलेली असते. त्या मालकाला संपवण्याचा प्रयत्न होत नाही. चोरीला गेली असेल तर ज्याची गाडी चोरीला गेली आहे त्याची चौकशी होते, पण त्याला मारलं जात नाही. मनसुख हिरेनचा खून केला गेला याचा अर्थ मनसुख हिरेनला या प्रकरणातलं काहीतरी सत्य माहीत असावं आणि ते बाहेर पडू नये यासाठीच हा मृत्यू घडवून आणला गेला. काय आहे हे प्रकरण? कोणतं साधं सुधं नाही आहे. म्हणजे अगदी गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये काहीतरी बोलावं आणि मिटवून टाकावं इथपर्यंत नाही आहे. आम्ही चौकशी केली, त्यात सत्य आढळलं नाही असं विधान करून टाकता येतं. अगदीच गरमी होती म्हणून कपडे काढले असंही म्हणता येऊ शकतं. असा प्रकार घडलाच नाही असंही म्हणता येऊ शकतं. तक्रार वापस घेतली आहे असं म्हणता येऊ शकतं. तक्रार केलीच नाही असंही म्हणता येऊ शकतं. तक्रार करणारा तक्रारदार हा रक्ताच्या नात्याचा नाही असंही म्हणता येऊ शकतं. बलात्काराचा आरोप करणाऱ्याचे संबंध एकमेकाशी आधीपासूनच होते असंही म्हणता येऊ शकतं. कोणताही प्रकार चौकशीत दाबता येऊ शकतो. इथे मात्र थेट याचा मृत्यू झालाय आणि त्याबाबतचं काय होतंय? एखादा व्यक्ती सामान्य नाही आहे. अंबानी, मुकेश अंबानी हे जगभरातल्या मोठ्या उद्योजकांच्या पैकी एक आहेत. मुकेश अंबानीच्या जीवाचा घातपात करण्याची यात शक्यता होती की यात काही राजकीय संबंध आहेत. आपल्याकडं राजकीय विद्वेष एवढ्या टोकाला गेलाय की या टोकाला गेलेला विद्वेष कोणाकडून काय घडवून आणील हे सांगता येत नाही. समाज माध्यमातून व्यक्त होणारी खदखद, मळमळ आणि राग, द्वेष एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिसतोय की ते समाज माध्यमातलं, समाजाच्या मनातलं प्रतिबिंब समाज माध्यमातून दिसतं. असं म्हणतात की माध्यम हा समाज मनाचा आरसा असतो. एवढी विकृती, एवढी घाण, एवढा द्वेष, एवढा मत्सर जर समाज माध्यमातून दिसत असेल तर तो समाज मनात आहे का याचाही विचार करायला हवा. समाज हा शब्द सर्वार्थाने घेतला पाहिजे, केवळ 5-50 माणसं असं नव्हे. आणि हा द्वेष असेल तर यात भयंकर काहीतरी आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यातलं गूढ अधिकच वाढत चाललं आहे. तटस्थपणे याची चौकशी होणं आवश्यक आहे. हे महाराष्ट्र पोलिसांना शक्य नसेल तर राष्ट्रीय तपास यंत्रणांच्याकडून हे घडवून आणलं पाहिजे. कारण मुकेश अंबानी हे राज्यातलं व्यक्तिमत्व असलं तरी ते राष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे. किंबहुना ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं याची तपासणी राष्ट्रीय यंत्रणांच्याकडूनच व्हायला हवी असं आम्हाला देखील वाटतं. नमस्कार.